ते काय चाललंय? ते काय नाही, चाललंय खतं सोडायचे काम. चांगली केळी ह्या वर्षी चांगली तुम्ही थंडीच्या मानाने चांगलं नियोजन केलंय बागाचं. हा हाय स्लऱ्या वगैरे सोडल्या त्यामुळं बरे. तर आता हा साधारण किती दिवसाचा प्लॉट झाला बरं हा? हा 8 महिन्याचा प्लॉट. 8 महिन्यात आहे ना? तर तुम्ही आतापर्यंत ह्याला काय काय म्हणजे नियोजन काय केलंय वा खतं वगैरे किंवा म्हणजे काय काय सोडलं तुम्ही आता? जीवामृताचा वापर जास्त केला. पहिले उष्णता ज्यादा असल्यामुळं त्यामुळे एक समान वाढ झाली आणि नंतर त्याचं कंटिन्यू चालू ठेवू, त्यामुळे जमिनीतून बुजबुशी मुळ्यांची वाढ ज्यादा प्रमाणात. हे जीवामृत प्रीमियर हे वापर जीवामृत प्रीमिक्स तुम्ही वापरला. वापर तर आतापर्यंत किती वेळा सोडलं तुम्ही ह्याला? ह्याला दर 15 दिवसाला 20 लिटरमध्ये दलवून 200 लिटरने सोडायचे. म्हणजे एकरी 20 लिटर आणि 2 एकराला आम्ही 40 लिटर सोडायचे. बरं आता तुमच्या बरोबरचे प्लॉट आहेत. तर तुम्ही काय सांगता की ह्या प्लॉट बरोबर तुमच्या बाकीच्यांचे जे प्लॉट आहेत त्याच्याबद्दल काय सांगता? बाकीच्यांचे काही प्लॉटचे मागं पुढं झालेली झालं काय, आणि पाहिजे तसा रिझल्ट नाही आलेला. आणि उन्हाळ्यातली लागवड जी असती तिच्यात प्रॉब्लेम येतोच. पण जीवामृत वापरल्यापासून मी तुम्हाला ते जाणवलं की बुवा जीवामृत म्हणजे आणि गडांच्यात फरक पडतो. काय जिथं 13-14 फणीला केळं असतात तिथं 17, 18, 20, 22 पर्यंत जातात. म्हणजे तुम्ही पाहू शकता आता ज्या मुळ्या पाहू शकता तुम्ही, हे सोडल्यानंतर अशा मुळ्या लांब गेलेल्या आहेत. जवळजवळ मुळी तुमची चाल करेन तेवढं तुमचं हे का ना, हे पाहू शकता तुम्ही आता हे जवळजवळ त्या माझ्यापर्यंत म्हणजे आता ही तुटून गेलेली आहे हे जाऊ द्या, पण डायरेक्ट इथपर्यंत सुद्धा तिची हे असू शकते. असू शकते. म्हणजे एवढं 7-8 फुटापर्यंत आहे ना लांबली जाते मुळी केळीची. 10-11 फण्या पडत्यात, काही काही 15 पण फण्या पडतात. ह्याला आता हार्वेस्टिंगला अजून किती टाइम आहे? ह्याला अजून 1.5 महिन्यात आहे. मग तुम्ही पाहू शकता अजून 1.5 महिना टाइम आहे. तर तुम्ही बघा हा हा गड साधारण मला वाटतंय 25-30 किलोच्या आसपास जाऊ शकतो. 40 किलो पर्यंत जाईल. 40 किलो पर्यंत हा गड जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही बघा म्हणजे किती फरक आहे. आणि तुम्ही ह्या केळांची हे पण पाहू शकता किती ग्रीनरी पण एकदम छान आहे आणि एक समान हे झालेलं आहे. वरच्या फणीत आणि खालच्या फणीत समान आहे. समान आहे. हा म्हणजे ज्यावेळेस आपण इतर ह्याच्यामध्ये बघतो तर सुरुवातीच्या फांद्या जरा मोठ्या असल्या तर इथं तुम्ही खाली पण पाहू शकता की एकसारख्या समान आकारात आहेत. हे दाराचा बुंदा आता हा तुम्ही पाहू शकता हा दाराचा बुंदा म्हणजे साधारण बघा आता तुम्ही आता हे हे 2 वीत आणि समजा 3 एक साधारण 3 विचा म्हणजे ह्या झाडाचं काम म्हणजे ह्या खोडावरती जेवढं तुमचं खोड मजबूत बनेल तेवढा तुमचा हा गड मजबूत पडणार. हे तुम्ही पाहू शकता. पानांच्या वापरल्यानंतर पानांचं अंतर हे लांबलेलं दिसते का मला? हे पानांचं अंतर लांबलेलं आहे. हे कटिंग केलेली पाने आणि एक ही पानाचे अंतर आहे. आता हे तुम्ही पाहू शकता आता हे किती भुसभुशीत एकदम एकदम भुसभुशीत एकदम हो का, चहाच्या पत्तीसारखी एकदम भुसभुशीत जमीन. आपलं भुसभुशीत जमीन होईल तेवढं तुमच्या मुळ्या जाणार. 10 मिनिटापूर्वीच पाणी दिलेलं आहे याला, तरी सुद्धा चिखल नाही, काय नाही, भुसभुशीत माती. हो का, एकदम चहा पत्तीसारखी माती झालेली आहे. नाहीतर पाणी दिल्यानंतर डायरेक्ट चिखलच होतो. हे बघा भुसभुशीत जमीन आहे टोटल. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताकडे वळलं पाहिजे आणि स्लरी वापरली पाहिजे आणि स्वस्त आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्या पिकासाठी वापरली पाहिजे. शेतकऱ्यांनी कमीत कमी 70% सेंद्रिय 30% रासायनिक वापरलं तर हळूहळू आपल्याला जमिनीचा पोत सुधरत जाईल आणि पूर्णपणे सेंद्रिय वापरण्याची आपल्याला